Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 12.1 of chapter number 12, equations in one variable from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 77 वर प्रॅक्टिस सेट 12.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा आहे ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स. सो चला फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. 17p - 2 इज इक्वल टू 49. आता इथे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय करायचं आहे हो? इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल दिलेले आहे ना त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याच्या 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मी दोन्ही मेथड्स तुम्हाला समजावून सांगणार आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते, इझी वाटते ती मेथड यूज करून तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे किंवा स्कूलमध्ये तुम्हाला जी मेथड सांगितली जाते यूज करायला ती मेथड तुम्ही यूज करायची आहे. सो चला फर्स्ट मेथड कशा प्रकारे आपण यूज करतो ते पाहूयात. त्यासाठी क्वेश्चन मधले इक्वेशन ऍज इट इज इथे आपण राईट करून घेतलेले आहे. इक्वेशन व्यवस्थित रीड करा. काय दिलेलं आहे? 17p - 2 इज इक्वल टू 49. इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला काय दिलेलं आहे? 17p - 2. राईट हँड साइडला दिलेला आहे 49. आपल्याला p या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून सध्या तरी आपण 17p ला थोडंसं दुर्लक्ष करूयात, त्याच्याकडे पाहायलाच नको आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे काय काय आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व करूयात. सो लेफ्ट हँड साइडला आहे -2, राईट हँड साइडला आहे 49. आता इथे लेफ्ट हँड साइडला जे -2 आहे त्याला इथून घालवून टाकलं, इथून गायब केलं तर आपलं काम थोडंसं सोपं होणार आहे. पण मग तो कसं काय गायब होणार आहे -2? तर काय बरं करता येईल? हे पहा इथे आहे -2. जर आपण इथे +2 घेतलं तर मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागणार. मग 2 मधून 2 गेले की 0 झालं ना गायब इथून 2. चला तर मग इथे आपण काय करूयात? 2 ऍड करूयात. पण फक्त लेफ्ट हँड साइडलाच ऍड करणार का? नाही. क्लास 7 मध्ये असताना तुम्ही अभ्यासलेलं आहे जेव्हा कधी आपण इक्वेशन सॉल्व्ह करत असतो तेव्हा ऑपरेशन दोन्ही साइडला सेम करायचं असतं. आपल्याला एकाच साइडला करून चालत नाही. सो जर आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला 2 ऍड केला तर राईट हँड साइडला सुद्धा 2 ऍड करावा लागतो. सो इथे आपण राईट करूयात ऍडिंग 2 टू बोथ साइड्स. सो 17p - 2 ही लेफ्ट हँड साइड आहे त्यामध्ये 2 ऍड केला इज इक्वल टू 49 ही राईट हँड साइड आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 ऍड करावा लागणार आहे. आता पहा इथे मायनस इथे प्लस, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. सो 2 मधून 2 गेला 0 राहिला, झालं 2 गायब झाला हो की नाही. मग आता इथे काय रिमेनिंग आहे? 17p इज इक्वल टू 49 + 2 किती झाले? 51. आता हे पहा आपल्याला p या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 17 आणि p या दोघांचं काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, ओके नाही. आणि इकडे इक्वल टू च्या राईट हँड साइडला काय रिमेनिंग आहे? 51 आहे. हा 17 जर आपण आता इथून गायब केला तर एकटा p इथे राहील, बरोबर. मग आपल्याला p ची व्हॅल्यू मिळेल. पण हा 17 इथून जाणार कसा हो? तर हे पहा इथे मल्टिप्लाय होतोय की नाही तो. मग आपण काय करूयात? या पूर्ण टर्मला म्हणजे 17p ला 17 नेच डिवाइड करूयात. सो चला इथे राईट करूयात डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 17. सो 17p डिवाइडेड बाय 17 इज इक्वल टू 51 डिवाइडेड बाय 17. आता हे पहा इथे 17 आणि इथे 17 कट होणार. 17 1 जार 17, 17 1 जार 17. आता इकडे पहा 17 1 जार 17 आणि 17 3 जार 51. रिमेनिंग काय आहे आता इथे व्यवस्थित पहा बरं. p इज इक्वल टू 3. p इज इक्वल टू 3. याचा काय अर्थ आहे? p ची काय व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे? 3. सो झालं ना हे इक्वेशन सॉल्व्ह. पाहिलं किती इझी आहे. आता सेकंड मेथड तर या मेथड पेक्षाही इझी आहे आणि माझी फेवरेट मेथड आहे.
चला सांगते तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो इक्वेशन ऍज इट इज आपण राईट करून घेतलं. जसं की आपण इथे पाहिलं की आपल्याला या -2 इथून गायब करायचंय. त्यासाठी आपण इथे या मेथडमध्ये काय केलं, +2 ऍड केला दोन्ही साईडला. पण इथे काय करायचंय माहिती, या सेकंड मेथडमध्ये हा -2 आपल्याला इथं नकोय. मग काय करणार आपण, या -2 ला = च्या राईट हँड साईडला पाठवून देणार. तो असाच जाणार का, नाही ना बाबा, तीच तर गडबड आहे. तो असाच जात नाही. मग त्याला काय करावं लागतं माहितीये का, आता इथे मायनसचं साईन आहे की नाही, मग त्याला जेव्हा त्याची साईड चेंज करायची असते तेव्हा त्याला त्याच्या अपोजिट साईन द्यावं लागतं. म्हणजे -2चं +2 होऊन जातं. हे पहा अशा प्रकारे. सो 17p ऍज इट इज राईट केलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं आधी 17p ला हात लावायचा नाहीये. = साईन ऍज इट इज 49 राईट हँड साईडचं ऍज इट इज. आणि या -2 ला आपल्याला इकडे घालवायचंय. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं असाच जात नाही तो, त्याला अपोजिट साईन द्यावं लागतं तेव्हा तो जातो. सो इथे मायनस आहे की नाही, त्याचा अपोजिट साईन प्लस. सो इथे होणार +2. चला ऑपरेशन करा. आता इथे कशा प्रकारे येणार आहे, 17p ऍज इट इज = 49 + 2 51. ओके, आता पुढचं तर सेमच करायचं आपल्याला, जे इकडे केलं होतं तेच. पण इकडे कशा प्रकारे आपण करतो, आपण डिवाइड वगैरे करत बसत नाही, आपण डायरेक्ट त्याला दुसऱ्या साईडला पाठवून देतो. इतकं सोपं आहे. आता हे पहा, इथे हा 17 आपल्याला नको आहे बरोबर. इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये p बरोबर. जेव्हा तो त्याची साईड चेंज करतो तेव्हा अपोजिट साईन काय लागतं बरं, आताच मी सांगितलं, मायनसचं होतं प्लस, प्लसचं होतं मायनस, मल्टिप्लिकेशनचं होतं डिव्हिजन, डिव्हिजनचं होतं मल्टिप्लिकेशन. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, मग काय होणार, येस डिव्हिजन. सो p इथे ऍज इट इज राहणार. 17 ला पाठवतोय ना आपण, p ला तर इथेच ठेवतोय. सो = 51 डिवायडेड बाय 17. इथे मल्टिप्लाय होत होतं ना, म्हणून इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज झाला. सो 51 ला 17 ने डिवाइड करा. 17 1s are 17 and 17 3s are yes 51. सो p = काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे आपलं आन्सर. सो फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड दोन्ही मध्ये फायनल आन्सर काय आलेला आहे, p = 3. पाहिलं, ही सेकंड मेथड फार कमी स्टेप्स यूज करून कशा प्रकारे आपल्याला आपलं फायनल आन्सर पर्यंत पोहोचवते. त्यामुळे ही सेकंड मेथड ही माझी फेवरेट मेथड आहे. चला नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट आहे 2m + 7 = 9. दोन्ही मेथड्स यूज करून आपण आपले हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात. सो फर्स्ट मेथड मध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे आपल्याला, = च्या लेफ्ट हँड साईडला काय आहे 2m + 7, राईट हँड साईडला काय आहे 9. आता हे पहा, आपल्याला m या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. m बरोबर कोण आहे, कोएफिशियंट 2 आहे. सो 2m ला सध्या आपण इथेच ठेवूया. त्यांच्या बरोबर कोण आहे, तर +7 आहे. मग +7 ला आपल्याला इथून काढून टाकायचा आहे, तो आपल्याला नको आहे. मग तो आपल्याला नको आहे म्हटल्यावर तो इथून कसं काय जाणार, तर हे पहा 7 मधून जर आपण 7 सबट्रॅक्ट केलं तर तो इथून निघून जाणार, 0 राहणार. चला तर मग आपण काय करूयात, इथून 7 सबट्रॅक्ट करूयात. पण लेफ्ट हँड साईडलाच फक्त सबट्रॅक्ट करून चालतं का, तर नाही, राईट हँड साईडला सुद्धा आपल्याला 7 सबट्रॅक्ट करावं लागणार. सो इथे राईट करूयात आपण सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ साइड्स. लेफ्ट हँड साईडला काय आहे 2m + 7 ऍज इट इज राईट करून घेतलं, -7 करूयात = राईट हँड साईडला कोण आहे 9 आहे, ऍज इट इज राईट केला, -7 करूयात. आता हे पहा 7 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 राहतं, हो की नाही. आणि इथे 2m जो आहे तो ऍज इट इज नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. 9 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहिले. आता हे पहा फार महत्वाचं आहे, m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे बरोबर. हा 2 आपल्याला इथे नको आहे, कसं काय जाणार, m आणि 2 या दोघांचं काय रिलेशन आहे, मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे बरोबर. मग हा 2 आपल्याला इकडे नकोय, मग हा 2 घालवून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला 2 नेच डिवाइड करावं लागेल. मग जर = च्या राईट हँड साईडला 2 ने डिवाइड केलं तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा 2 ने डिवाइड करावं लागणार, हो की नाही. कारण सेम ऑपरेशन आपल्याला दोन्ही साइड्सला करावं लागतं. हा रूल आहे इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा. सो लेट्स राईट हिअर डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. राईट हँड साईडला काय आहे 2m, डिवाइड करतोय आपण 2 ने. लेफ्ट हँड साईडला काय आहे 2 आहे, डिवाइड कशाने करतोय 2 ने. का 2 ने करतोय, कारण इथे
राईट हँड साईडला आपल्याला हा 2 नकोय, याला घालवण्यासाठी 2 ने डिवाइड करतोय म्हटल्यावर राईट हँड साईडला सुद्धा 2 ने डिवाइड करावं लागणार आहे. सो 2 1 जार 2, 2 1 जार 2, बरोबर. इकडे राईट हँड साईडला सुद्धा 2 1 जार 2, 2 1 जार 2. सो रिमेनिंग काय आहे आता इथे, m इज इक्वल टू 1/1. 1/1 म्हणजेच 1. सो m इज इक्वल टू 1. आता सेकंड मेथडने कशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येतं ते पाहूया. इक्वेशन ऍज इट इज राईट केलं. लेफ्ट हँड साईडला काय आहे, 2m प्लस 7. राईट हँड साईडला आहे 9. m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. m बरोबर कोएफिशियंट आहे 2. सो 2m ला सध्या तरी असंच ठेवूया. त्यांच्या बरोबर कोण आहे, प्लस 7 आहे. या प्लस 7 ला सगळ्यात आधी आपल्याला इथून काढून टाकायचं असतं. तो जाऊन जाणार कुठे, तर इक्वल टू च्या राईट हँड कडे, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तो इकडून निघून जाणार नाही. सो काय करायचं आपल्याला, याला राईट हँड साईडला पाठवायचंय. पण तो असाच जातो का, तर नाही. तो त्याचे साईन चेंज करतो, ओके नाही. इथे प्लस आहे ना, मग इकडे गेल्यावर मायनस मध्ये चेंज होतो. सो लेट्स राईट हियर 2m इज इक्वल टू 9 मायनस 7. हा जो 7 आहे ना, त्यालाच आपण इकडे पाठवलाय. इकडे प्लस मध्ये होता, इकडे गेल्यावर तो मायनस झालेला आहे. इतकाच काय तो फरक. सो चला राईट करूयात. 2m इज इक्वल टू 9 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. आता हे पहा, आता m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. m बरोबर कोण आहे, m बरोबर आहे 2. या 2 ला जर आपण काढून टाकलं तर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग आपल्याला हा इथे नकोय, इथं नकोय, म्हणजे त्याला कुठे पाठवायचंय, तर इक्वल टू च्या राईट हँड साईडला. मग कसं काय जाणार बरं, तो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, साईड चेंज केल्यावर डिव्हिजन मध्ये जाणार. जेव्हा कधी अपोजिट ऑपरेशन करायचं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. आता इथे 2 आणि m या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, बरोबर. मल्टिप्लाय होत आहेत दोन्ही. सो 2 ला इकडे पाठवते वेळी तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो एकट्या m ला इथे राईट करूयात आणि त्याच्या बरोबरचा हा जो कोएफिशियंट आहे 2 त्याला इकडे पाठवतोय आपण. मग इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. चला डिवाइड करा. 2 1 जार 2, 2 1 जार 2. ओके. मग रिमेनिंग काय आहे, m इज इक्वल टू 1/1 म्हणजेच 1. पहा, दोन्ही मेथड्सने आपला आन्सर सेम आलेलं आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 3 नंबरला काय दिलेलं आहे, 3x प्लस 12 इज इक्वल टू 2x मायनस 4. दोन्ही मेथड्सने आपण सॉल्व्ह करणार आहोत हे इक्वेशन. चला फर्स्ट मेथड कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आपल्याला. लेफ्ट हँड साईडला काय आहे, 3x प्लस 12. राईट हँड साईडला काय आहे, 2x मायनस 4. लेफ्ट हँड साईड आधी ऑब्झर्व करा. x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथे पहा, लेफ्ट हँड साईडला x आलेला आहे, राईट हँड साईडला सुद्धा x आहे. मग इथे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का, दोनदा x आले म्हटल्यावर नाही. हे इक्वेशन इन 1 व्हेरिएबलच आहे. व्हेरिएबल पहा, एक्सच आहे की नाही, की y z x बरोबर दुसरं कोणतं व्हेरिएबल आहे का, नाही. एक्सच आहे ना, इकडे पण x आहे, इकडे पण x आहे. सो हे इक्वेशन इन 1 व्हेरिएबलच आहे. आता हे पहा, लेफ्ट हँड साइड व्यवस्थित ऑब्झर्व करा. 3x प्लस 12, x बरोबर जे काही आहे त्याला ऍज इट इज ठेवूयात. आणि आणखी काय आहे, सेकंड टर्म काय आहे, 12 आहे. याच्या बरोबर सगळ्यात आधी डील करूयात. याला आधी काढून टाकूयात, मग याच्याकडे बघूयात. ओके. सो हे पहा, इथे प्लस 12 आहे, इथून 12 जाणार कसा, तर 12 मधून 12 मायनस करा, बरोबर. सो इकडे जर 12 मधून 12 मायनस केलेला आहे, करणार आहोत आपण, मग इकडे सुद्धा 12 मायनस करावं लागणार. सो चला राईट करूयात, सबट्रॅक्टिंग 12 फ्रॉम बोथ साइड्स. सो लेफ्ट हँड साइड 3x प्लस 12 मायनस 12 इज इक्वल टू, इकडून सुद्धा आपल्याला मायनस 12 करायचं आहे. आता हे पहा, 12 मधून 12 गेला 0, रिमेनिंग काय आहे 3x. ऍज इट इज राईट करूयात, इज इक्वल टू 2x ऍज इट इज येणार. आता इथे पहा, मायनस 4 मायनस 12, मायनस मायनस आपल्याला प्लस करायचं असतं, प्लस होतं. सो 4 प्लस 12 किती झाले 16. साइन कोणतं देणार, मोठ्या नंबरचं, मोठा नंबर आहे 12, त्याचं साइन आहे मायनस. सो मायनस 16 येणार इथे आन्सर. आता इकडे पहा, लेफ्ट हँड साईडला आहे 3x, राईट हँड साईडला आहे 2x मायनस 16. आता आपल्याला एकाच साईडला x हवा आहे, तेव्हा तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल ना. दोन्हीकडे जर x x राहिलं तर कसं काय मिळणार. मग आपण काय करूयात, इकडे
राईट हँड साईडला जो 2x आहे ना त्याला इथून काढून टाकूयात. इथून काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे काय आहे प्लस 2x, मग इथे आपल्याला मायनस 2x घ्यावं लागणार. म्हणजे 2x मधून 2x सबट्रॅक्ट केलं की हा इथून निघून जाणार. चला तर मग दोन्हीकडून आपण 2x सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम बोथ साइड्स. सो 3x मायनस 2x इज इक्वल टू 2x ॲज इट इज राईट करायचं आपल्याला राईट हँड साइड मायनस 16 आणि आता करूयात मायनस 2x. हा मायनस 2x आपण इथे शेजारी राईट केला तरीही चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आता हे पहा 3x मायनस 2x, 3x मधून 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात 1x. सो 1 त्याचा जो कोएफिशियंट आलेला आहे तो नाही राईट केला तरी चालतो, नुसता x राईट केला म्हणजेच 1x. हो की नाही. इज इक्वल टू 2x मधून 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. सो रिमेनिंग काय मग मायनस 16. सो x ची काय व्हॅल्यू आलेली आहे मायनस 16. चला सेकंड मेथडने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते पाहूयात. आता हे पहा इथे लेफ्ट हँड साइडला आहे हा 12. सगळ्यात आधी जे x बरोबर आहे ते तसंच ठेवायचं आणि त्याच्या बरोबर काय आलेलं आहे त्यांच्या बरोबर आधी आपल्याला डील करायचं असतं. सो इथे प्लस 12 आहे, याला पाठवून देऊयात इकडे राईट हँड साइडला. इकडे जाते वेळी काय होणार साइन चेंज होणार, प्लसचं होणार मायनस. इतकं सोपं आहे. सो 3x ॲज इट इज राईट केलं, या 12 ला पाठवायचे आपल्याला इकडे. सो राईट हँड साइडला जे आहे ते ॲज इट इज राईट करून घेतलं आणि हा 12 राईट करूयात आता इकडे. पण असंच नाही राईट करायचं, हे जे साइन आहे ना ते चेंज करायचे, प्लस आहे की नाही मग होणार मायनस. सो मायनस 12. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे पहा इथे आहे 3x इक्वल टू राईट हँड साइडला आहे 2x मायनस 4 मायनस 12. आता ज्या लाईक टर्म्स आहेत ना, आता हे पहा इथे आहे 3x आणि इकडे आहे 2x, मग या दोन्ही लाईक टर्म्स आहेत. मग काय करूयात या 2x ला आपण पाठवून देऊयात इकडे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. सो कसं काय जाणार बरं, तो इथे प्लस आहे ना इकडे गेल्यावर तो होणार मायनस. सो 3x मायनस 2x इज इक्वल टू मायनस 4 मायनस 12. आता सॉल्व्ह करा बरं. 3x मधून 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1x रिमेनिंग राहतो. इज इक्वल टू मायनस 4 मायनस 6 12 किती होतात, ऍडिशन करावं लागतं ना आपल्याला. सो 4 प्लस 12 होता 16 आणि साइन लागतं मोठ्या नंबरचं काय आहे मायनस. सो मायनस 16. सो x इज इक्वल टू मायनस 16 ही आलेली आहे आपल्या x या व्हेरिएबलची व्हॅल्यू. पाहिलं दोन्ही मेथड्सने सेम आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला 5 ब्रॅकेट मध्ये x मायनस 3 इज इक्वल टू 3 ब्रॅकेट मध्ये x प्लस 2. खूप इझी आहे, हे सुद्धा आपण दोन्ही मेथड्सने पाहूयात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन ॲज इट इज इथे राईट करून घेतलं. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय मल्टिप्लाय होत आहेत की नाही ब्रॅकेट्स. सो आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 5 मल्टिप्लाइड बाय x बरोबर, त्यानंतर ना मायनसचा साइन आणि 5 मल्टिप्लाइड बाय 3. सो 5 3 आर 15. असं आपल्याला हे आधी सॉल्व्ह करून घ्यायचंय. सो काय येणार 5x मायनसचा साइन 5 3 आर 15 इज इक्वल टू च साइन ॲज इट इज. हे सुद्धा सॉल्व्ह करून घेऊयात. 3 मल्टिप्लाय होतोय पूर्ण ब्रॅकेटला. सो 3x आणि 3 इंटू 2 किती झालं 6. हे प्लसचं साइन ॲज इट इज आणि 6 सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय x जे आहे ते ॲज इट इज ठेवून घ्यायचंय आणि आता इथे मायनस 15 आहे ना याला काढून टाकण्यासाठी आपल्याला अपोजिट ऑपरेशन इथे परफॉर्म करायचंय. मायनस 15 आहे म्हणून आता इथे आपण काय करूयात प्लस 15 घेऊयात. मग दोन्ही साइडला प्लस 15 घ्यावं लागणार. लेट्स राईट हियर ऍडिंग 15 टू बोथ साइड्स. सो 5x मायनस 15 ॲज इट इज राईट केलं आणि ऍड करायचंय 15. ऍड का करायचंय हे पहा इथे मायनसचं साइन इथे प्लसचं साइन म्हटल्यावर काय सबट्रॅक्शन. मग 15 मधून 15 गेला 0 राहिला. 15 आपल्याला इथून काढून टाकायचंय त्यासाठी आपण इथे प्लस 15 घेतलंय. आता इकडे लेफ्ट हँड साइडला प्लस 15 घेतलं, राईट हँड साइडला प्लस 15 घ्यावं लागणार. सो राईट हँड साइड ॲज इट इज राईट करून घेतली आणि प्लस 15 राईट केलं. चला सॉल्व्ह करूयात. आता 15 मधून 15 गेले 0 हो ना, रिमेनिंग काय आहे 5x इज इक्वल टू आता 3x ॲज इट इज राईट करायचंय. 6 प्लस 15 किती झाले 6 प्लस 15 झाले 21 राईट. सो प्लस 21. आता हे पहा इथे आहे 5x
लेफ्ट हँड साईडला आणि इथे राईट हँड साईडला आहे 3x प्लस 21. ओके, आता एका एक्सला इकडच्या किंवा इकडच्या जावं लागणार, बरोबर. मग आपण काय करूयात, इकडच्या या 3x ला इथून काढून टाकूयात. त्याला काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 3x दोन्ही साइडनी सबट्रॅक्ट करावं लागणार. So let's write here subtracting 3x from both sides. So 5x minus 3x is equal to 3x plus 21 minus 3x. आता पहा इथून 3x आणि 3x हे दोन्ही मायनस होणार. सो 5x मधून 3x गेले, किती राहिले 2x. लेट्स राईट हियर 2x is equal to 3x मधून 3x गेले 0, काय रिमेनिंग आहे 21. आता पहा इथे 2x is equal to 21 आलेला आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x बरोबर इथे आहे 2. हा इथून कसं जाणार, आपल्याला हा नकोय, मग मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, मी इथे डिव्हिजन परफॉर्म होणार. सो 2 ला 2 नेच डिवाइड करायचं आपल्याला. सो पूर्ण टर्मला इथे आपल्याला डिवाइड करावं लागणार, हो की नाही. 2x ला 2 ने डिवाइड करायचंय, मग 21 ला सुद्धा आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागणार. चला दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करूयात. ओके, आता हा 2 आणि हा 2 कट होऊन जाणार, राहिला एकटा x शिल्लक इज इक्वल टू 21 अपॉन 2. 2 ने 21 ला आपण कम्प्लीट डिवाइड नाही करू शकत, हो की नाही. मग आपण इथे स्टॉप केलं तरी चालणार आहे. सो x इज इक्वल टू 21 अपॉन 2. चला सेकंड मेथडने पाहूयात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय. सो फर्स्ट पार्ट जो आहे तो ऍज इट इज येणार. फर्स्ट पार्ट म्हणजे 5 ब्रॅकेटला मल्टिप्लाय होते लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला 3 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होते. सो मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 5x minus 15 is equal to 3x plus 6. ओके, आता हा -15 आपल्याला इथे नकोय, मग याला कुठे पाठवायचंय, इक्वल टू च्या राईट हँड साईडला. चला पाठवून देऊयात. सो 5x is equal to 3x plus 6. आता हे पहा इथे मायनस आहे ना, इकडे गेल्यावर प्लस होणार. सो प्लस 15. नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे येणार आहे, 5x is equal to 3x. आता 15 प्लस 6 किती झाले 21. सो प्लस 21. आता हे पहा हा जो 3x आहे त्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. तेव्हाच तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे की नाही. सो लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी 5x आहे, ऍज इट इज राईट करून घेतला. -3x. आता -3x का, कारण हे पहा इथे 3x काय साईन आहे, काहीच नाही म्हणजे प्लस आहे, म्हणून आपण इकडे केल्यावर मायनस केलेला आहे साईन. इज इक्वल टू राईट हँड साईडला रिमेनिंग काय राहिलं मग 21. राईट करून घेऊया प्लस 21. आता हा प्लस, हे प्लसचं साईन नाही राईट केलं तरीही चालणार आहे. 5x मधून 3x सबट्रॅक्ट केल्यानंतर 2x रिमेनिंग इज इक्वल टू 21. आता हा 2x दोघांचंही काय रिलेशन आहे, मल्टिप्लिकेशनचं. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 2 आपल्याला इथे नको आहे, मग त्याला आपल्याला पाठवायचं आहे राईट हँड साईडला. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 21 डिवाइडेड बाय 2. पाहिलं, या मेथडने आणि या सेकंड मेथडने, दोन्ही मेथड्सने आपलं जे आन्सर आलेलं आहे ते सेम आलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात. हे पहा हा क्वेश्चन थोडासा वेगळा वाटतोय, पण खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. इक्वेशन आपण इथे कॉपी केलेलं आहे. आता हे पहा लेफ्ट हँड साईडला काय आहे, 9x अपॉन 8 प्लस 1. राईट हँड साईडला आहे 10. आता सगळ्यात आधी लेफ्ट हँड साईड बरोबर आपल्याला डील करून घ्यायचंय. काय करायचंय, हा 1 आपल्याला आधी काढून टाकायचंय. x बरोबर काय आहे 9 आहे आणि त्याचा डिनॉमिनेटर दिलेला आहे 8. सो याला ऍज इट इज ठेवूयात आणि हा 1 इथून काढून टाकूयात. सो काय करावं लागेल, -1 इथे करावं लागेल. लेफ्ट हँड साईडला -1 केले की राईट हँड साईडला सुद्धा -1 करावं लागणार. सो लेट्स राईट हिअर सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम बोथ साइड्स. सो 9x अपॉन 8 प्लस 1 लेफ्ट हँड साईड आहे त्याच्यातून -1 करूयात. इज इक्वल टू राईट हँड साईडला 10 आहे, -1 करूयात. आता इथे 1 1 कट होऊन जाणार, 0 रिमेनिंग राहणार. 1 - 1 0. सो 9x ऍज इट इज येणार. 9x अपॉन 8 इज इक्वल टू काय येणार आहे इथे 9. ओके, आता हे पहा आपल्याला हा जो डिनॉमिनेटर मध्ये 8 आहे तो आता काढायचा आहे. आपल्याला शेवटी काय करायचंय, या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. मग असे आपल्याला प्रयत्न करायचे
की या एक्सला एकट्यालाच इथे ठेवायचंय, त्याच्याबरोबर जे कोणी आहेत त्यांना प्रेमाने इथून घालवून टाकायचंय. बरोबर, मग स्टेप बाय स्टेप आपल्याला घालवून टाकायचंय. सगळ्यात आधी आपण काय केलं, थोडंसं लांबचं 1 होता त्याला घालवून टाकलं. आता त्याच्यापेक्षा थोडं आणखीन जवळचं कोण 8. बरोबर, मग आता या 8ला आपल्याला घालवायचंय आणि त्यानंतर आपण या वरच्या बरोबर डील करायचं. हळूहळू एक 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 करून सगळ्यांना इथून घालून टाकायचं आणि एकट्या एक्सला ठेवायचं. मग हे पहा, आता इथे 8 आहे, या 8ला आपल्याला इथून घालून टाकायचंय. तो डिव्हिजन मध्ये आहे की नाही, बरोबर, मग तो इथून जाणार कसा, त्याला मल्टिप्लाइड बाय 8 केलं की तो इथून निघून जाणार. पण फक्त एकाच साईडला मल्टिप्लाइड बाय 8 नाही करावं लागत आपल्याला, दोन्ही साईडला करावं लागतं. ऑपरेशन दोन्ही साईडला सेम करायचं असतं, इक्वेशनचा तो रूलच आहे. सो हे पहा, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 8. जेव्हा आपण ही मेथड यूज करत असतो तेव्हा मी इक्वेशनचा रूल तुम्हाला सांगते की आपल्याला दोन्ही साईडला करायचंय. आलं लक्षात? सेकंड मेथड तर खूपच इझी आहे. आपण काय करतो, एका साईडचं दुसऱ्या साईडला पाठवून देत असतो. आणि फर्स्ट मेथड मध्ये काय करत असतो, तर दोन्ही साईडला सेम ऑपरेशन करतो. हाच काय तो फरक आहे. सो चला, 9x अपॉन 8 मल्टिप्लाइड बाय 8 इज इक्वल टू 9 इंटू 8. आता हे पहा, हा 8 आणि हा 8 कॅन्सल होणार. 8 1 जार 8, 8 1 जार 8 कॅन्सल झाला. रिमेनिंग काय आहे, 9x. सो लेफ्ट हँड साईडला काय आहे, 9x इज इक्वल टू राईट हँड साईडला 9 इंटू 8 72. आता या एकट्या एक्सला इथे ठेवायचंय. बरोबर, त्याच्याबरोबर मल्टिप्लाय होतोय 9. हा 9 कसं जाणार, तर 9ला 9नेच डिवाइड केलं तर हा 9 इथून निघून जाईल. सो दोन्ही साईडला 9ने डिवाइड करावं लागणार. चला, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 9. So 9x divided by 9 is equal to 72 divided by 9. 9 1 जार 9, 9 1 जार 9 कट झाले. 9 1 जार 9, 9 yes 9 8 जार 72. So x is equal to काय आलेलं आहे इव्हेंच्युअली 8. ओके, आता सेकंड मेथड पाहूयात. सेकंड मेथडला आपण काय करतो, एका साईडचं दुसऱ्या साईडला टाकून देतो आणि त्याला गायब करत असतो. ओके, सो इक्वेशन ऍज इट इज राईट करून घेतलं. काय करायचंय, 1 ला दुसऱ्या साईडला टाकायचंय. सो 9x अपॉन 8 इज इक्वल टू राईट हँड साईडला आहे 10. इकडे जाते वेळी साईन चेंज होतं, प्लस आहे की नाही, मायनस होतं. सो -1. ओके, सो 9x अपॉन 8 इज इक्वल टू काय आलेलं आहे 9. आता हा 8 आपल्याला इथे नकोय, मग 8ला आता आपण उचलून दुसऱ्या साईडला टाकतो. इथे तो डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेलं की मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होतो. सो इथे 9x एकटं राहणार. बरोबर, आणि या 8ला इकडे टाकतोय आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला. सो इज इक्वल टू 9 इंटू 8. इकडे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेले की मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज झालं. ओके, 9x इज इक्वल टू 9 इंटू 8 72. आता हे पहा, x बरोबर आहे 9. 9ला नको आहे, 9 आपल्याला इथे नको आहे, त्याला उचलून दुसऱ्या साईडला टाकायचंय. सो x एकटा राहणार, मग 9ला इकडे टाकायचंय, इकडे मल्टिप्लिकेशन आहे ना, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होतं. इज इक्वल टू 72 डिवाइडेड बाय 9. चला डिव्हिजन परफॉर्म करा. 9 1 जार 9 and 9 8 जार 72. सो x इज इक्वल टू 8. फर्स्ट मेथड मध्ये x ची व्हॅल्यू 8 आलेली आहे आणि सेकंड मेथड मध्ये सुद्धा आपली x ची व्हॅल्यू 8 आलेली आहे. सो दोन्ही मेथड्स मध्ये सेम व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मुलांनो, व्हिडिओ आता खूप मोठा होतोय, त्यामुळे आपण इथेच थांबूयात आणि नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात.